काजू कतली करण्यासाठी लागणारं साहित्य 1.5 कप काजूची पूड, 1 कप आयसिंग शुगर, अर्धा कप मिल्क पावडर, 1 थेंब रोज इसेन्स, 2 चमचे पाणी, सिल्वर वर्ख. काजूची पूड करून घेत हे मिश्रण चाळून घ्यायचं. आता यात आयसिंग शुगर, मिल्क पावडर, रोज इसेन्स, पाणी घालत या मिश्रणाचा गोळा तयार करायचा. आता बटर पेपरवर हे मिश्रण पसरवून घेत यावर चांदीचा वर्ख लावायचा आणि अशा पद्धतीने काप करायचे. झाली आपली काजू कतली तयार. तर सगळ्यात आधी काय केलं, इथे मी 1.5 कप काजूची पूड करून घेतली. ही पूड कशी करायची, 1 आणि वर पाव कप असे काजू घ्यायचे, अख्खे काजू फ्रोज करायचे रात्रभर फ्रीजमध्ये. त्यानंतर ते मिक्सरमध्ये घालायचे, फक्त पल्स करत त्याची पूड करायची, एकसारखं फिरवायचं नाही. एकसारखं फिरवलं तर काजूमधलं तेल रिलीज होईल आणि त्याची कतली नाही होणार, त्याचं काजू बटर होईल. जसं पीनट बटर त्याचं काजू बटर होईल. पीनट बटर काजू बटर आपल्याला करायचं नाही, त्यामुळे हलकंसं पल्स करायचं. पल्स करून झालं की ही अशी चाळून घ्यायची छानपैकी. आता यामध्ये आपण पुढे घालतोय 1 कप आयसिंग शुगर. आयसिंग शुगर नसेल वापरायची तर पिठी साखर घेऊ शकता, फक्त ती वस्त्रगाळ करून घ्यायची. सुजीच्या चाळणीने छान अशी चाळून घ्यायची, त्याला असे कचकच दाताखाली नाही लागली पाहिजे. आणि आता यामध्ये घालूयात अर्धा कप मिल्क पावडर. पावडर घालून झाली की हे तीनही जिन्नस छानपैकी एकत्र करून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आता हे मिश्रण छानपैकी एकजीव करून झालं की काय करायचं, माझ्याकडे इथे वाटीमध्ये ना अगदी 1 ड्रॉपभर रोज इसेन्स आहे. रोज वॉटर जरी वापरलं तरी चालेल, इसेन्स नसेल तर. यामध्ये 1-2 चमचे पाणी मी घालते. दॅट्स इट. आणि हे पाणी दूध घेतलं तरी चालेल, या मिश्रणामध्ये घालूयात. थोडं पाणी मी ठेवलं आहे, 2 चमचे पाणी असलं तरी. आणि याचा छान असा गोळा करून घ्यायचा मऊसूत. पाणी खूप घालायचं नाही आहे ॲट अ टाईम, कारण साखर आहे, साखरेला पाणी सुटतं, त्यामुळे थोडंच पाणी घालायचं. आणि हे हातानेच असा छानपैकी गोळा करून घ्या. तुम्ही बघू शकाल छान असा गोळा होतो. आता उरलेला जो अर्धा चमचा आहे तो मी घालते. पाण्याचं प्रमाण थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, पण शक्यतो आहे ना आधी खूप पाणी नका घालू. 1 चमचा घाला, ते पाणी एकजीव करून घ्या आणि मग वाटलं तर मग पुढचं अर्धा चमचा 1 चमचा असा ॲड करत राहा. आणि तुम्ही बघू शकाल इथे छान असा गोळा बनवून तयार आहे. आता काय करूयात, आता एखादा बटर पेपर घ्यायचा. बटर पेपर नसेल तर 1 डिश तूप लावून ग्रीस करून घेतली तरी चालेल. यावर हा एकसारखा गोळा घ्यायचा, हा स्मूथ आउट करून ठेवायचं आणि हे लाटून घ्यायचं मिश्रण. आता ही छानपैकी लाटून घेतलेली आहे. हलकासा असा चौकोन आकार द्यायचा मी प्रयत्न केला आहे लाटताना. आता काय करायचं, यावर माझ्याकडे हा चांदीचा वर्क आहे, हा लावते मी. असं छान लावून घ्यायचं. हे फार नाजूक काम असतं. वर्क शक्यतो ना बाहेर काढायचं नाही, असाच कागदावर ठेवून असाच लावून घ्यायचा. तर हा बऱ्यापैकी मी लावून घेतलेला आहे. आता पीसेस कट करूयात. सो मी शक्यतो आधी मधल्या भागे हलकीशी जाड ठेवली आहे मी ही काजू कतली. तुम्हाला हवं तर तुम्ही आणखी पातळ करू शकता. काजू कतली आपली बनवून तयार आहे. परफेक्ट अशी सॉफ्ट होते ही. पाक बनवून जी काजू कतली आपण बनवतो ना तशीच बनते.